नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली जी PYQ एनालिसिस सीरीज सुरू आहे याच्या पुढच्या व्हिडिओकडे आलो आपण आणि या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट लेसन. त्याचं नाव आहे मित्रांनो अंतिम खाते. मोस्ट इम्पॉर्टंट लेसन आहे. आत्तापर्यंत याच्यावरती किती क्वेश्चन आलेले आहेत बघा, 29 क्वेश्चन आलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. मग पण आतापर्यंत आपण जे या PYQ एनालिसिस या फोल्डरमध्ये या सिरीजमध्ये जेवढे काही आपण लेसन्स घेतलेले आहे त्याच्यावरचे कोणते घेतलेला आहे, परिचय झाला असेल, पुस्तकपालनाची द्विनोंद पद्धती झाला असेल, लेखांकनाकरिता आवश्यक लागणारे मूळ दस्तऐवज किंवा सोर्स डॉक्युमेंट म्हणून आपण त्याला स्रोत दस्तऐवज बोलू, रोजकीर्द असेल, खाते वहीत असेल, तेरीज असेल, सहाय्यक पुस्तके घसारा असेल, या प्रत्येक लेसनचे मी अगोदर काय केलं होतं रिव्हिजन आणि नंतर आपण याला काय केलं होतं आयोगाचं एनालिसिस सुरू केलं होतं. पण मित्रांनो इथे मी काय करणार आहे रिव्हिजन वगैरे घेणार नाही. का? कारण की हा लेसन खूप मोठा आहे. याचं जे काय मी रिव्हिजन घेणार होतो, कशाचं रिव्हिजन घेणार होतो मी याच्यामध्ये, याचे हँड रिटन नोट्स आहेत याचं रिव्हिजन घेणार होतो मी. तर याचं रिव्हिजन मी ऑलरेडी घेतलेलं आहे, मग डबल घ्यायची गरज नाही. तर तुम्ही काय करायचं, मग आपली जे व्हिडिओची जी सिरीज आहे ना, म्हणजे सिलेबसची जी सिरीज आहे ना आयोगाने दिलेल्या, त्याच्या सिरीजमध्ये जायचं, त्या व्हिडिओ फोल्डरमध्ये जायचं आणि तिथे जाऊन पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे आणि त्याच्यानंतरच इकडे यायचं. डायरेक्ट इकडे यायचं नाही, तुम्हाला समजणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, अगोदर या लेसनचे सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघायचे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करायची, रट्टा मारायचं नाही, लर्न करायचं नाही, याच्यामध्ये पाठ करायचं नाही. हा पाठ करून होणारा विषय नाही. तुमच्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स असेल, इंग्लिश असेल, जे कोणते सब्जेक्ट असेल त्याच्यासारखा हा विषय नाही. हा विषय कॉन्सेप्च्युअल आहे, समजून घेऊन याची आन्सर द्यायची आहे. बरोबर आहे. तर मग इकडे येण्याच्या अगोदर, आयोगाच्या क्वेश्चनकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे, मग याचे जे सर्व काही व्हिडिओज आहेत जे इन डिटेलमध्ये मी दिलेले आहेत ते तुम्ही तिकडे जाऊन पाहायचे आणि त्याच्यानंतरच इकडे यायचा. त्याला पाहायला किती वेळ लागेल, मॅक्झिमम 2 आवर्स किंवा 3 आवर्स लागतील. ते प्रॉपर बघायचे आणि त्याच्यानंतर इकडे यायचं आणि सर्व क्वेश्चन्स तुमचे व्यवस्थित सॉल्व्ह होतील. ठीक आहे ना. तर चला आपण स्टार्ट करू पहिल्या क्वेश्चनकडे. हा तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतोय. पहिला क्वेश्चन 22 फेब्रुवारी 2015 विचारलेला, आयोगाने विचारलेला हा क्वेश्चन आहे. अगोदर क्वेश्चन समजून घ्यायचा, नंतर आन्सर त्याचं खूप इझी आहे. आणि हा क्वेश्चन थोडासा कॉन्सेप्च्युअल हार्ड आहे, तुम्हाला ते समजून घ्यायला लागेल. एक रूल आहे तो तुम्हाला समजून घ्यायला लागेल. बघा आता लक्ष द्या. हा क्वेश्चन विचारला 22 फेब्रुवारी 2015 आयोगाने. क्वेश्चन काय विचारलं ते समजून घेऊ. जर आरंभीचा शिल्लक मालसाठा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा किती असणार आहे, 1,50,000 हा आरंभीचा शिल्लक साठा आहे. पुढे काय म्हटलंय, एकूण खरेदी केली बरोबर आहे. किती एकूण खरेदी केली 4,50,000ची आणि उत्पादन करण्यासाठी मजुरी पण दिलेली आहे किती 60,000ची. आणि वर्षाअखेरीचा मालसाठा म्हणजे हा काय पकडू आपण, वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजे हा काय झाला मित्रा, हा झाला ओपनिंग स्टॉक झाला. हा काय झाला तुमचा परचेसेस झाला. हा काय झाला मजुरी म्हणजे वेजेस एक्सपेन्सेस झाले. आणि वर्षाअखेरीचा म्हणजे हा कसला स्टॉक झाला, हा झाला क्लोजिंग स्टॉक. किती आहे 1,20,000. आणि ढोबळ नफा प्रमाण विक्रीच्या 1/7. विक्रीच्या 1/7. 1/7 म्हणजे किती येतं मित्रांनो, 14.29% येत असतं. विक्रीच्या किती 1/7 इतका आहे. तर विक्रीची किंमत किती असेल हे सांगा म्हटलंय. काय बोलले त्याने, विक्रीची किंमत किती असेल म्हणजे एकूण विक्री किती केली हे सांगा म्हटले त्याने. समजलं का, क्वेश्चन समजला. हे पूर्ण तुम्हाला डेटा दिले आणि याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सेल्स कॅल्क्युलेट करायचं आहे, विक्री. आता लक्ष द्या बघा, इकडे फोकस करा, लक्ष द्या बघा. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, बघा काय काय दिलं. फॉर्म्युला सांगतो अगोदर तुम्हाला. विक्री जर कॅल्क्युलेट करायची असेल तर लक्ष द्या बघा, फॉर्म्युल्याकडे घेऊन येतो मी. जर तुम्हाला विक्री कॅल्क्युलेट करायची असेल, फोकस म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला काय काय पाहिजे. विक्री म्हणजे कसं असतं, व्यवसायाला होणारा खर्च, त्याच्यावर आपण आधी काय करत असतो, नफा आधी करत असतो. खर्च अधिक नफा म्हणजे विक्री. समजा हा जर माऊस असेल, हा माऊस बनवायला जर खर्च मला आले असेल 50 रुपये, तर त्याच्यावरती नफा ऍड करेल किती, समजा 15%.
बरोबर आहे का, 50 वरती 15×75 ₹7.5 बरोबर आहे का, म्हणजे 57.5 ह्याची काय झाली विक्री किंमत झाली. मग आपल्याला तेच काढायचे की ऍक्च्युअल आपण विक्री किती केली. तर विक्रीचा फॉर्म्युला काय, खर्च अधिक नफा, बरोबर आहे का. मग आपल्याला खर्च आणि नफा कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. बघा आता इकडे लक्ष द्या, फोकस. बघा तुम्हाला काय लागणार आहे, अगोदर खर्च लागणार आहे आणि नफा. नफ्याचं तुम्हाला तर दर दिलेलं, ढोबळ नफ्याचं प्रमाण दिले विक्रीवर किती 1/7. आता इकडे लक्ष द्या, बघा फोकस. हे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केले ना, एक सेम टू सेम याच कॉन्सेप्टवरती आयोगाने पुढे पण क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे आयोगाचा प्रिय कॉन्सेप्ट आहे, आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, तर पुन्हा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. समजून घ्या, त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करू. बघा आपल्याला अगोदर काय काढायचं आहे, खर्च काढायचा आहे. बघा मग खर्च काढताना अगोदर काय काय पकडणार आपण, ओपनिंग स्टॉक दिलेली आहे, बरोबर आहे का. मग ओपनिंग स्टॉक मध्ये आपण ऍड करणार ड्युरिंग द इयर मध्ये एकूण किती परचेसेस म्हणजे खरेदी. हा काय झाला ओपनिंग स्टॉक, म्हणजे मित्रा काय झाला रे, हे प्रारंभिक संवरण किंवा प्रारंभिक स्कंध म्हणजे ओपनिंग स्टॉक. ही काय झाली मित्रांनो, खरेदी झाली, बरोबर आहे का. समजते हँडरायटिंग, छान दिसते, छान व्यवस्थित स्क्रीनवरती. बघा पुढे जातोय, बघा प्लस याच्यामध्ये जर ड्युरिंग द इयर मध्ये काही खर्च झाला असेल, म्हणजे काय पकडू त्याला आपण, एक्सपेन्सेस. फोकस करा मित्रांनो, कॉन्सन्ट्रेट करा. ड्युरिंग द इयर मध्ये काही एक्सपेन्सेस केले असतील तर या क्वेश्चन मध्ये कुठला खर्च केलेला आहे, मजुरी एक्सपेन्सेस केलेले आहेत, बरोबर आहे. बघा प्रारंभ स्कंद किती आहे, 1,50,000चा आहे. क्वेश्चन मध्ये बघा प्रारंभ स्कंद किती आहे, 1,50,000चा. एकूण खरेदी किती केलेली आहे, 4,50,000ची एकूण खरेदी आहे. आणि त्याच्यावरती मजुरी खर्च किती केलेला आहे, 60,000चा मजुरी खर्च झालेला आहे. फोकस, बरोबर आहे का रे मित्रांनो, समजते का. मग याची जर आपण टोटल केली, बेरीज केली, तर याची बेरीज किती येते, 6,60,000. फोकस, हा झाला टोटल एक्सपेन्सेस. समजते का रे, टोटल एक्सपेन्सेस याला म्हणत असतात कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. येस ऑर नो. टोटल एक्सपेन्सेस म्हणजे एकूण झालेला हा खर्च. हा कसला खर्च म्हणू आपण याला, एकूण खर्च म्हणू मित्रांनो. मग या खर्चातून आपल्याकडे जो उरलेला माल साठा आहे, म्हणजे क्लोजिंग स्टॉक म्हणू आपण, बरोबर आहे का. क्लोजिंग स्टॉक म्हणजेच शेवटचा माल साठा, त्याला बोललं जात असतं संवरण स्कंध, बरोबर आहे का मित्रांनो. हा काय झाला प्रारंभिक स्कंद ओपनिंग स्टॉक, हा काय झाला क्लोजिंग स्टॉक संवरण स्कंद. क्वेश्चन मध्ये बघा किती दिले मित्रांनो, 1,20,000. जर 1,20,000 जर हे वजा केले मित्रांनो, लक्ष द्या, 1,20,000 जर वजा केले तर किती उरतं, 5,40,000. 5,40,000 याला बोलायचं असतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे ज्या गुड्स माल वस्तू सोल्ड करणार आहे त्याला आलेला उत्पादन खर्च. मग मराठीमध्ये जर म्हणायचं असेल याला, तर विक्री केलेल्या मालाला लागलेला खर्च, बरोबर आहे. किंवा याला म्हणू आपण विकलेल्या वस्तूचा उत्पादन खर्च, किंवा याला आहे विक्री मालाचा परिव्यय. काय शब्द आहे मित्रांनो, विक्री मालाचा परिव्यय शब्द आहे. लक्ष द्या, बघा म्हणजे हा झाला तुमचा खर्च, जे की जेवढ्या वस्तू विकायच्यात ना, त्या वस्तू विकण्यासाठी आलेला खर्च किती झाला, 5,40,000. अधिक काय करायचे आपल्याला, अधिक करायचे याच्यामध्ये नफा. पण नफा कशावर दिलेला आहे, विक्रीवरती, पण आपल्याला विक्रीच कॅल्क्युलेट करायची आहे. समजला का. नफा जो आहे 1/7 इतका आहे, कसा, विक्रीवर, विक्रीच्या. बघा मित्रांनो लक्ष द्या, फोकस करा, समजते का तुम्हाला. बघा विक्रीच्या 1/7 आहे, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये विक्रीच कॅल्क्युलेट करायची आहे. मग याच्यासाठी वेगळा अकाउंटिंग मध्ये फॉर्म्युला आहे, समजून घ्या. नफा कॅल्क्युलेट करायचा असेल त्यावेळेस जर विक्री म्हणजे याला काय म्हणायचं आपण, सेल, आणि दुसरा काय म्हणायचं आपण, लक्ष द्या मित्रांनो,
खर्च म्हणजे काय आहे हा एक्सपेन्सेस. बघा लक्ष द्या, जर सेलच्या 1/7 असेल म्हणजे हा किती टक्के होणार आहे 14.29% पर्सेंटेज पकडतो आपण मित्रांनो. तर खर्चाच्या पकडायचा असतो 1/6. सर हे तुम्ही बनवलं का? नाही बाळांनो, हे अकाउंटिंगने सांगितलेलं आहे. ठीक आहे ना, हे फॉर्म्युला दिलेला आहे तर त्याला आपल्याला यूज करावं लागणार आहे. जर खर्चाच्या 1/6 असेल, सर बघा विक्रीच्या 1/6 असेल तर खर्चाच्या ह्याच्यापेक्षा 1ने कमी 1/5 करायचं आहे. मग 1/6 किती झाला 16.67%. तर 1/5 होतो मित्रांनो 20%. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. बघा जर खर्चाच्या 1/5 असेल म्हणजे किती पर्सेंटेज येतं मित्रा 20%. तर विक्रीच्या 1/4 घ्यायचं म्हणजे 25% येतं. जर खर्चाच्या 1/4 असेल म्हणजे 25% असेल. मित्रांनो लक्ष द्या, बघा फोकस करा, जास्त विचार नका करू, लक्ष द्या, इनटेक होऊ द्या, ऐका आणि नंतर प्रोसेसिंग करा. जर खर्चाच्या 1/4 असेल तर विक्रीच्या 1/3 म्हणजे किती येतं याचं 33.33%. जर खर्चाच्या 1/3 म्हणजे 33.33% असेल तर विक्रीच्या 1/2 म्हणजे किती पर्सेंट पकडायचं 50%. आणि खर्चाच्या जर 1/2 असेल म्हणजे 50%, सॉरी विक्रीच्या जर 1/2 50% असेल तर खर्चाच्या 1/2 म्हणजे 100% पकडायचं. बरोबर आहे. पण सर एवढं तुम्ही दिलं पण क्वेश्चन कुठे येतात जास्त याच्यावरती जास्त क्वेश्चन येतात. मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. एक ट्रिक लक्षात ठेवा, 1/7 खर्च विक्री, एक लक्षात द्या 1/7 विक्री त्याच्यापेक्षा कमी खर्च, कमी कमी करत जायचं डिव्हिजन मध्ये भागाकारामध्ये. पण पर्सेंटेज मध्ये बघितलं तर इन्क्रीज होत जायचं. ठीक आहे ना. मग आता या क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला विक्रीच्या 1/7. बघा लक्ष द्या, विक्रीच्या 1/7, विक्रीच्या 1/7 तर खर्चाच्या किती घ्यायच्या आपल्याला 1/6. म्हणजे हा जो नफा असणारा मित्रा लक्ष दे, हा जो नफा असणार आहे हा नफा घ्यायचा आपल्याला. खर्च किती आला इकडे बघ लक्ष दे, खर्च किती आला 5,40,000 खर्च आला. बरोबर आहे का. मग या खर्चाच्या किती टक्के घ्यायचंय, खर्चाच्या किती टक्के घ्यायला सांगितलंय 1/6. तर याला घ्यायचं 1/6. समजलं का. लक्ष दे बघ, समजलं का मित्रा. बरोबर आहे. मग आता याला डिव्हिजन करायचं अगोदर, नंतर प्लस करायचं. मग 6 9 जा 54. बरोबर आहे का. 6 9 जा 54 आणि हे 40 ॲज इट इज म्हणजे आपला आन्सर येणार आहे 5,40,000 प्लस 90,000. जर याची टोटल केली तर आन्सर येतं 6,30,000. तुम्ही टोटल करून बघू शकता. मग आपला आन्सर आहे का 6,30,000 कोणतं बघा आहे का रे, या 6,30,000. बरोबर आहे का. मग तुम्ही फटाफट व्हिडिओला पॉज करायचं आणि हे अख्खं कॅल्क्युलेशन तिथे लिहून घ्यायचं आहे. तुमच्या स्क्रीनवरती आहे, फटाफट लवकर लिहून घ्यायचं. जर दिसत नसेल तर बघा एक एक पार्ट दाखवतो तुम्हाला. हा पार्ट अगोदर लिहून घ्या, पॉज करा, लिहून घ्या, त्याच्यानंतर हा लिहून घ्या. डन. चला आता आपण पुढच्या व्हिडिओकडे जातो मित्रांनो, सॉरी पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. बघा ढोबळ नफा म्हणजे काय. ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो, कोणत्या खात्यात दाखवला जातो. बघा आता लक्ष द्या, एक्सप्लेनेशन सुरू आहे बरं का अंतिम खात्याचं. हा क्वेश्चन नंबर 1 झाला. ठीक आहे ना. पुढे जातोय, हा क्वेश्चन नंबर 2. अंतिम खात्यामध्ये बघा लक्ष द्या, लेसनचं नाव काय आहे अंतिम किंवा अंतिम खाते पकडा. अंतिम किंवा अंतिम, पण लेसनचं नाव काय फायनल अकाउंट. बघा इकडे लक्ष द्या, या अंतिम खात्यामध्ये फायनल अकाउंट मध्ये एक येतो ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग म्हणजे व्यापार. बरोबर आहे का. मग अकाउंट म्हणजे खाते, व्यापार खाते. दुसरा येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर आहे का. प्रॉफिट म्हणजे काय नफा, लॉस म्हणजे काय तोटा. मग दुसरं खाते कोणतं झालं नफा तोटा अकाउंट म्हणजे खाते. आणि लास्ट येते बॅलन्स शीट. लक्ष द्या बॅलन्स शीट, आणि ह्याला म्हटलं जातं
ताळेबंद. राईट सर, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. आता बघा पुढे लक्ष द्या. मग हे जे व्यापारी खाते आहे ना, हे बनवण्याचं काहीतरी उद्देश असेल, नफा तोटा खाते बनवण्याचा काहीतरी उद्देश असेल, तर याचा उद्देश आहे की व्यवसायाला झालेला नफा किती आणि तोटा किती शोधून काढणे आहे. मग नफा तोटा शोधून काढण्यासाठी हे खातं बनवलेलं आहे. तर व्यापार खात्यातून आपल्याला भेटणार आहे कोणता नफा? ढोबळ नफा किंवा ढोबळ, लक्ष द्या मित्रांनो, ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा. मग नफा तोटा खात्यातनं काय भेटणार आहे आपल्याला? शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा. बरोबर आहे का? लक्ष द्या. आता याच्यासाठी मी स्पेशल तुम्हाला हँडरायटिंग मध्ये घेऊन जातोय. लक्ष द्या, बघा, फोकस करा इकडे, बघा, लक्ष द्या. हँड रिटन नोट्स मध्ये जर आपण आलो ना, फोकस करा इकडे. लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या. हे खातं व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेलं आहे. मालकाचे खाते, हे जे आहे भांडवल खाते, या खात्याला मी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. भांडवल खाते, बरोबर आहे, तुम्हाला समजलेलं छान आहे ते. बघा आता अंतिम खात्याकडे आलो. बघा आता लक्ष द्या. हँड रिटन नोट्स मी 10 मिनिट एक्सप्लेन करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुढचे बरेचसे क्वेश्चन, मिनिमम 5 ते 6 क्वेश्चन तुमचे इथे कव्हर होतील. फोकस देऊन ऐका, बघा, लक्ष द्या. तुम्ही जर हँड रिटन नोट्सचे झेरॉक्स घेतले असेल तर ते समोर ठेवा, नाहीतर गरज नाही. ऐका लक्ष देऊन. बघा अंतिम खात्यामध्ये काय येतं? नफा तोटा खाते, व्यापारी खाते, ताळेबंद. इट्स ओके. बघा अंतिम खाते तयार करण्याची आवश्यकता काय, गरज काय आहे? पहिला, ढोबळ नफा ढोबळ तोटा शोधून काढणे, तो भेटतो व्यापारी खात्यातनं. करेक्ट. शुद्ध नफा शुद्ध तोटा, तो भेटतो नफा तोटा खात्यातनं. आणि एका विशिष्ट तारखेला, म्हणजे ती तारीख कोणती? 31 मार्चला काय करायचं? व्यवसायाची वित्तीय स्थिती म्हणजे आर्थिक स्थिती जाणून घ्यायची आहे. म्हणजेच आर्थिक स्थिती, वित्तीय स्थिती म्हणजे काय? व्यवसायाकडे असलेली एकूण संपत्ती आणि एकूण देयता ती कुठनं भेटते असते? व्यवसायाच्या ताळेबंदातनं. मग पुढचा आवश्यकता, भविष्यकालीन नियोजनासाठी बनवलं जात असतं. भविष्यकालीन नियोजन, भविष्यामध्ये प्लॅनिंग करायची, त्या प्लॅनिंगसाठी अंतिम खाते आत्ताच बनवलं जात असलेलं. व्यवसायात येणे असलेली किती आहे? व्यवसायाला येणं आणि व्यवसायाला येणं किती आहे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे संपत्ती. आणि व्यवसायाचं देणं किती आहे हे पण जाणून घ्यायचं असतं, म्हणजे देयता. मग निधीचे स्रोत म्हणजे काय? की व्यवसायामध्ये कुठनं पैसा येतो ते जाणून घेण्यासाठी अंतिम खाते बनवले जात असतात. पैसा कुठून येत असतो? एक, मालकाने व्यवसाय टाकलेला पैसा म्हणजे भांडवल. दुसरं, बँकेकडून जर कर्ज घेतला असेल तर ते, जर बाहेरील एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतले असेल तर ते, मालकाकडून कर्ज घेतला असेल तर ते, आणि घसाऱ्याची जर तरतूद केली असेल तर घसाऱ्याची तरतूद हे पण निधीचा स्रोत आहे. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. डेप्रिसिएशन इज अ सोर्स ऑफ फंड, कारण की डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, थोडा पैसा आपण बाजूला काढून ठेवत असतो भविष्यामध्ये संपत्ती घेण्यासाठी. म्हणजे जो पैसा व्यवसायात येतोय ना, पण घसाऱ्याला काय म्हटलेलं आहे? निधीचे सोर्स. क्वेश्चन येऊन गेलेला आहे, येऊ शकतो. व आलेल्या स्रोतचा म्हणजे व्यवसायात जो पैसा आलेला आहे त्याचा व्यवसायामध्ये कुठे उपयोग केलेला आहे हे पण जाणून घेण्यासाठी अंतिम खाते बनवले जात असते. बँकेकडून जर कर्ज प्राप्त करण्यासाठी जो कागदोपत्री पुरावा लागत असतो, तो कागदोपत्री पुरावा सादर केला जात असतो बँकेला. का? कारण की बँकेकडून जर लोन घ्यायचं असेल त्यासाठी हे लागत असतं. आता बघा, मी बँकेकडून लोन घेतोय, आता घर घेतलं मी 2 गुंठ्यामधलं 1 करोड किती, तर 15-20 लाखाला घर घेतलं, बरोबर आहे का? तर ते घर घेतले, तर ते घर घेण्यासाठी बँकेने मला काय मागितलं? तुमचं बँक स्टेटमेंट द्या. बँकेने काय मागितलं मला? तुमचा ITR द्या, म्हणजे व्यवसायाने काय कमवलं, व्यवसायाने किती टॅक्स भरला, व्यवसायाची कमाई किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे, इन्कम किती आहे, असेट्स किती आहे, लायबिलिटी किती आहे, सर्व बघण्यासाठी बँकेने मागितलेलं आहे. म्हणजे जर कर्ज पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पूर्तता करण्यासाठी अंतिम खाते ठेवले पाहिजेत. बघा लक्ष द्या मित्रांनो, फोकस करा. बघा आता आयकराच्या दृष्टीने लक्ष द्या. आयकर म्हणजे काय? इन्कम टॅक्स ॲक्टच्या दृष्टीने जे अंतिम खाते जे आहे ना, वित्तीय वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला कंपल्सरी बनवले पाहिजेत. फोकस, लक्ष द्या. अंतिम खाते हे तयार करणे काय येतं अंतिम खात्यामध्ये, एक एक्सप्लेन करतो बघा अगोदर. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येत असतं व्यापारी खाते. व्यापारी खाते हे कसलं खातं आहे? हे नामधारी खातं आहे. मग नामधारी खाते असे म्हणल्यानंतर नामधारी खात्याचे नियम काय सांगतो? सर्व खर्चाचे खाते नावे करावे, उत्पन्नाचे खाते जमा करावे. मग हा नियम होतो खर्च आणि उत्पन्नाला ॲप्लिकेबल होतो. खर्च नावे करावे, उत्पन्न जमा करावे. पण हे खर्च आणि उत्पन्न कसे असले पाहिजे? सर्व प्रत्यक्ष खर्च
आणि प्रत्यक्ष उत्पन्नाची तिथे नोंद होत असते. समोर हँडरिटन नोट्स ठेवा. पुढे व्यापारी खाते हे फक्त आणि फक्त मालाशी संबंधित व्यवहाराचीच नोंद केली जात असते. इथे मालाच्या संबंधित व्यवहाराचीच नोंद इथे केली जात असते. मालाच्या संबंधित, मालाची खरेदी, मालाची विक्री, मालाचं उत्पादन, बस खतम, म्हणजे फॅक्टरी. पुढे जातोय. एक्झाम्पल बघा, माल दिलं इथं, खरेदी, खरेदी परत, विक्री, विक्री परत, मालकाने जर मालाची उचल केली, माल जर मोफत वाटला, मालाचं वितरण केलं, माल डिस्ट्रीब्यूट केला, माल चोरीला गेला, मालाचे आग लागली, या सर्व गोष्टी मालाच्या संबंधित हे अंतिम खाते, ही व्यापारी खाते बनवले जात असतं. आणि या व्यापारी खात्याच्या नावे बाजूला म्हणजे त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजे जमा बाजूला कशाची नोंद केली जात असते? सर्व प्रत्यक्ष खर्चाची नोंद कुठल्या बाजूला होणार? डाव्या बाजूला म्हणजे नावे बाजूला, आणि उजव्या बाजूला सर्व प्रत्यक्ष उत्पन्नाची नोंद म्हणजे जमा बाजूला नोंद होत असते. मग याच्यातनं जो नफा भेटतो आपल्याला तो ढोबळ नफा भेटत असतो. ढोबळ नफा म्हणजेच काय म्हटलं इथे? जमा शिल्लक. म्हणजे व्यापारी खात्याच्या जमा बाजूची टोटल ही नावे बाजूच्या टोटलपेक्षा जास्त असेल तर उरलेल्या शिल्लकाला जमा शिल्लक म्हणतात. आणि ही जमा शिल्लक, व्यापार खात्याची जमा शिल्लक ही ढोबळ नफा दर्शवते. आणि जर नावे शिल्लक आली तर हीच काय दर्शवते? व्यवसायाला झालेला ढोबळ तोटा दर्शवत असते. मग हा ढोबळ नफा आणि ढोबळ तोटा स्थानांतरित केला जात असतो. तर ढोबळ नफा जो आहे तो स्थानांतरित कुठे केला जात असतो? नफा तोटा खात्याच्या नावे बाजू, करेक्ट, जमा बाजूला स्थानांतरित केला जात असतो. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. आणि जो ढोबळ तोटा असतो म्हणजे ही नावे शिल्लक व्यापार खात्याची, हीच नफा तोटा खात्याला स्थानांतरित केल्यावर त्याच्या नावे बाजूला स्थानांतरित केलं जात असतं. पुढे जातोय बघा, जो व्यवसायाला होणारा प्रत्यक्ष खर्च म्हणजेच काय? जे मालाच्या खरेदीशी आणि उत्पादनाशी संबंधित असतात त्याला प्रत्यक्ष खर्च म्हणत असतात. आणि त्या प्रत्यक्ष खर्चाची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात केली जात असते. पुढे काय म्हटले? जर जमा बाजूची बेरीज ही नावे बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असेल तर उरलेल्या शिल्लकाला जमा शिल्लक म्हणतात. आणि व्यापार खात्याची जमा शिल्लक म्हणजेच ढोबळ नफा होय. आणि हा ढोबळ नफा नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला स्थानांतरित केला जात असतो. पुढे लक्ष द्या, आम्ही सांगितलंय रेग्युलर व्हिडिओमध्ये, रेग्युलर बॅचमध्ये इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. इथे फक्त आपण काय करतोय? फास्ट रिव्हिजन करतो मित्रांनो. ढोबळ नफा स्थानांतराची नोंद व्यापार खाते नावे नफा तोटा खात्याला, आणि नावे बाजूची बेरीज ही जमा बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त झाली तर कोणती शिल्लक उरते मित्रांनो? नावे शिल्लक उरत असते. आणि ही नावे शिल्लक म्हणजेच व्यवसायाला झालेला ढोबळ तोटा होय मित्रांनो, लक्ष द्या. म्हणजेच नफा तोटा खात्याची नावे शिल्लक म्हणजे ढोबळ तोटा आणि जमा शिल्लक म्हणजे ढोबळ नफा. आणि हेच नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर स्थानांतरित केले जात असतं. आणि ढोबळ तोटा स्थानांतराची कीर्द नोंद नफा तोटा खाते नावे व्यापारी खात्याला, आणि व्यापारी खात्यामध्ये जे सर्व प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्नाची नोंद केली जात असते. आणि व्यापारी खात्यातून ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटाच भेटतो आपल्याला. शुद्ध नफा शुद्ध तोटा नफा तोटा खात्यातून भेटत असतो. बघा आता, ढोबळ नफा जर जमा शिल्लक दर्शवत असेल तर ती शेवटची शिल्लक व्यापारी खात्याच्या नावे बाजूला दर्शवायची. समजतंय का? जमा शिल्लक. आणि ही जी स्थानांतरित करणार आहे, प्रारंभिक म्हणजे आपण हे स्थानांतर करणार आहे. स्थानांतर लिहून घ्या मित्रांनो, हे काय करणार आहे? आपण स्थानांतर करणार आहे. तर स्थानांतर कुठे होणार? मग याचं स्थानांतर होणार नफा तोटा खात्याच्या कोणत्या बाजूला मित्रांनो? जमा बाजूला. पुढे जातोय, जर व्यवसायाला ढोबळ तोटा झाला म्हणजे नावे शिल्लक ही जर शेवटची असेल तर व्यापारी खात्याच्या जमा बाजूला. आणि याचं जर स्थानांतर केलं आपण तर प्रारंभिक शिल्लक असणार कशाची? नफा तोटा खात्याची प्रारंभिक शिल्लक पण कुठे दिसणार? ते नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. करेक्ट सर, व्हेरी गुड. अशा प्रकारे व्यापारी खाते झालेलं आहे. आता या स्पीडने आपण चेन्नई एक्सप्रेसने नफा तोटा खाते एक घेऊ समजून. आणि हे कोणाला समजेल मित्रांनो? ज्याने रेग्युलर व्हिडिओ बघितलेत, ज्याने रेग्युलर बॅच केलेली आहे, ज्याने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, बॅचमध्ये लक्ष होते, त्याला 100% समजेल. बघा, नफा तोटा खाते हे पण कसलं खातं आहे? हे पण नामधारी खातं आहे. करेक्ट. मग याच्यामध्ये पण नामधारी खात्याचा नियम काय सांगतो? सर्व खर्च तोटा हानी नुकसानीचे खाते नावे करावे, सर्व उत्पन्न लाभ याचे खाते जमा करावे. बरोबर आहे का? मग इथे जो येणारा खर्च आहे तो कसला असला पाहिजे? अप्रत्यक्ष असणार. उत्पन्न कसलं असलं पाहिजे? अप्रत्यक्ष उत्पन्नाची नोंद केली जात असते. बरोबर आहे का? बघा, पण या नफा तोटा खात्यामध्ये फक्त आणि फक्त चालू वर्षाशी संबंधितच व्यवहाराची
चालू वर्षाची, हे मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे बघा, चालू वर्षाशी संबंधित सर्वच्या सर्व ते पण महसुली खर्च आणि उत्पन्नाची नोंद करायची आहे. म्हणजे रिलेटेड टू लास्ट इयर, रिलेटेड टू नेक्स्ट इयर जर महसुली खर्च उत्पन्न असेल तर नोंद करायची नाही, पण रिलेटेड टू करंट इयर जर भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न असेल याची पण नोंद करायची नाही. फक्त आणि फक्त चालू वर्षाशी संबंधित महसुली खर्च आणि महसुली उत्पन्नाचीच नोंद करायची आहे मित्रांनो. पुढे जातो बघा, याचे नाव, डावी बाजू म्हणजे नावे, उजवी बाजू म्हणजे जमा. तर नावे बाजूला काय लिहायचं आहे, शुद्ध नफा म्हणजे नेट प्रॉफिट, जमा बाजूला काय लिहायचं, शुद्ध तोटा म्हणजेच नेट लॉस. मग शुद्ध नफा म्हणजे काय आहे की त्या खात्याची म्हणजे नफा तोटा खात्याची जमा शिल्लक आणि शुद्ध तोटा म्हणजे नफा तोटा खात्याची मित्रांनो नावे शिल्लक असते आणि ही स्थानांतर केली जात असते एकतर भांडवल खात्याला किंवा ताळेबंदामध्ये. भांडवल खात्याला स्थानांतरित केली तर कुठे स्थानांतर करायचं, ते त्याच्या जमा बाजूला स्थानांतर करायचं, किंवा जर ताळेबंदामध्ये स्थानांतर केलं तर भांडवलामध्ये त्याला काय करायचं, अधिक करायचं, ऍड करायचं देयता बाजूला. आणि शुद्ध नफा जो असतो भांडवल खात्याला जर स्थानांतरित केला तर त्याच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला स्थानांतर करायचा, आणि जर ताळेबंदाच्या देयता बाजूला स्थानांतरित केलं तर ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवलची जी अमाऊंट असेल त्या अमाऊंट मधून त्याला काय करायचं, वजा मायनस करायचं असतं. बघा, अप्रत्यक्ष खर्च म्हणजे काय, असे खर्च की जे सर्व खर्च उत्पादन आणि खरेदीशी संबंधित नसतात त्या सर्व खर्चांना म्हणायचं असतं मित्रांनो अप्रत्यक्ष खर्च, आणि त्याची नोंद होते नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. व्हेरी गुड, बहुत अच्छा. चलो आगे. जमा बाजूंची बेरीज ही नावे बाजूच्या बेरीजपेक्षा जास्त आली तर त्याला जमा शिल्लक म्हणायचं असतं, म्हणजे शुद्ध नफा. आणि नफा तोटा खात्यात जमा शिल्लक म्हणजेच काय दर्शवते, शुद्ध नफा. आणि हाच शुद्ध नफा जमा शिल्लक भांडवल खात्याच्या जमा बाजूला स्थानांतरित करायचं आणि त्याची किर्द नोंद दिलेली आहे. पुढे जर नावे बाजूची बेरीज ही जमा बाजूच्या बेरीजपेक्षा जास्त आली तर त्या शिल्लकेला म्हणायचं नावे शिल्लक, आणि हाच असतो व्यवसायाचा शुद्ध तोटा, आणि हा स्थानांतर करायचं भांडवल खात्याच्या नावे बाजूला किंवा ताळेबंदाच्या देयता बाजूला. भांडवलातून त्याला काय करायचं, वजा करायचं असतं. पुढे जातोय, शुद्ध तोटा, नफा तोटा खात्यातून शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा दर्शवला जात असतो. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, इथे पण प्रश्न येऊ शकतो. आत्ताचे जे क्वेश्चन आहे त्याच्यासाठीचे एक अख्खा एक्सप्लेनेशन चालू आहे, येऊन गेलेले आहेत प्रश्न, तर प्रश्न येऊ शकतो. व्यापारी खात्याची जमा शिल्लक काय दर्शवते, शुद्ध नफा. नावे शिल्लक व्यापारी खात्याची जमा शिल्लक दर्शवते ढोबळ नफा, नावे शिल्लक दर्शवते ढोबळ तोटा. तर नफा तोटा खात्याची जमा शिल्लक काय दर्शवते, शुद्ध नफा. नावे शिल्लक काय दर्शवते, शुद्ध तोटा. असे क्वेश्चन येऊ शकतात. व्यापारी खात्यातील ढोबळ नफा जो असेल तो नफा तोटा खात्याला स्थानांतरित करून सुरुवातीला शिल्लक पुढे आणले असं दर्शवलं जात असतो, पण हे कोणत्या बाजूला दर्शवलं जात असतं, हे नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला दर्शवलं जात असतं. बघा, मग नफा तोटा खात्याची ही म्हणजेच नफा तोटा खात्याची प्रारंभिक शिल्लक म्हणजे नफा तोटा खात्याला प्रारंभिक शिल्लक हे शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा असू शकते, पण व्यापारी खात्याची प्रारंभिक शिल्लक हे प्रारंभिक जे आपलं स्कंद असणार आहे त्याने असणार आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक. मग शुद्ध नफा म्हणजेच काय, नफा तोटा खात्यात जमा शिल्लक, जरी शेवटची म्हणजे नफा तोटा खात्यात शेवटची शिल्लक असणार आहे, नावे बाजूला लिहिणार आपण, आणि हेच जर आपण स्थानांतरित केलं तर भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहायचं. नावे शिल्लक म्हणजे शुद्ध तोटा ही शेवटची असेल तर नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहायचं, आणि याचं जर स्थानांतरण केलं तर भांडवल खात्याच्या नावे बाजूला याची नोंद करायची असते. जर शुद्ध नफ्याची जर ताळेबंदात स्थानांतरित केलं तर ताळेबंदामध्ये अशी पोस्टिंग होते बघा, लक्ष द्या मित्रांनो, भांडवल देयता बाजूला भांडवलामध्ये अधिक केलं जात असतं, आणि जर शुद्ध तोटा असेल मित्रांनो तर शुद्ध तोटा भांडवलातून काय केला जात असतो, वजा केला जात असतो. नोट दिलेली आहे, व्यवस्थित समजून घ्या. शुद्ध नफा शुद्ध तोटा भांडवल खात्याला स्थानांतरित केला जातो किंवा ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवला जात असतो. पुढे जातोय बघा, आता आम्ही पुढे येतो मित्रांनो ताळेबंदाकडे. ताळेबंद हे खाते नाही, मोस्ट इम्पॉर्टंट, ताळेबंद हे खाते नाही, हे एक स्टेटमेंट आहे,
पत्रक आहे, बरोबर आहे. आणि याच्यावरती आयोगाने क्वेश्चन चुकीचा विचारलेला आहे, पण आयोगाला आपण काही लेटर कोणी लिहिलंच नाही, ऑब्जेक्शन घेतलंच नाही, आयोगाने त्याला तेच कन्सिडर केले. तर ते काय मिस्टेक आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पुढे जातोय बघा. हे जे ताळेबंद असतं, हे जे आहे बघा, नफा तोटा खाते आणि व्यापारी खाते जे आहे ना, हे पूर्ण वर्षासाठी बनवलं जात असतं, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. पण ताळेबंद जे आहे ना, तो फक्त आणि फक्त एका दिवसासाठी बनवला जात असतो, एका विशिष्ट तारखेला बनवला जात असतो, आणि ती तारीख म्हणजे 31 मार्च आहे. पुढे जातोय. ताळेबंदामध्ये सर्वच्या सर्व फक्त आणि फक्त वैयक्तिक आणि वास्तविक खात्याच्या नोंदी केल्या जात असतात, पण व्यापारी खाते नफा तोटा खात्यामध्ये फक्त आणि फक्त नामदारी खात्याच्या नोंदी होतात. नामदारी खाते म्हणजे खर्च आणि उत्पन्न, आणि ताळेबंदामध्ये नामदारी खात्याची नोंद होत नाही, म्हणजे ताळेबंदामध्ये खर्च आणि उत्पन्नाची नोंद होणार नाही. तर इकडे नोंद कशाची होणार आहे? वैयक्तिक खाते म्हणजे धनको किंवा ऋणको, म्हणजे संपत्ती किंवा देयता, म्हणजे येणं कोणाकडनं आणि देणं कोणाला याची नोंद, आणि वास्तविक खाते म्हणजे संपत्ती, सर्वच्या सर्व संपत्तीच्या नोंदी ताळेबंदामध्ये होत असतात. मग पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा त्याचं. वास्तविक खात्याची नेहमी नावे शिल्लक उरते आणि याची नोंद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूलाच होणार. वास्तविक खात्याची केव्हाच नोंद म्हणजे संपत्तीची केव्हाच नोंद देयता बाजूला जात नाही. वैयक्तिक खात्याची नावे शिल्लक पण उरते, जमा शिल्लक पण उरते. जर नावे शिल्लक उरली तर याला म्हणायचं त्या व्यक्तीकडून आपल्याला येणं आहे, आणि ते येणं म्हणजे व्यवसायाची संपत्ती, आणि त्याची नोंद होणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. आणि जर जमा शिल्लक आली मित्रांनो, जर जमा शिल्लक आली तर ते झाली व्यवसायाची देयता, आणि म्हणजे त्याला आपण देणं आहे, आणि याची नोंद होणार ताळेबंदाच्या देयता बाजूला. व्हेरी गुड. बघा आता संपत्तीचे किती टाईप असतात? स्थिर संपत्ती, चल संपत्ती आणि काल्पनिक संपत्ती. लक्ष द्या, स्थिर संपत्तीला आणखीन 2 नाव आहेत. एक आहे मित्रांनो जंगम संपत्ती, एक आहे अचल संपत्ती. सर हे तुम्ही का सांगता? आयोगाने जंगम या शब्दाला पकडून क्वेश्चन विचारलेला आहे, तर अचल वरती विचारू शकतो. जर ही चल संपत्ती असेल तर ही अचल असू शकते, बरोबर आहे का? ही जर स्थिर आहे तर ही अस्थिर असू शकते. समजतं का? बघा, एका याला उलटा शब्द तो दिलाय. स्थिर संपत्ती, अस्थिर संपत्ती, चल संपत्ती, अचल संपत्ती. जंगम संपत्ती म्हणजे स्थिर फिक्स्ड असेट, आणि चल संपत्ती म्हणजे करंट असेट, आणि काल्पनिक म्हणजे फिक्टिशियस असेट, इट्स नॉट ॲक्च्युअल असेट. आणि जे स्थिर संपत्ती असणार त्याचे 2 प्रकार, एक दृश्य आणि दुसरा अदृश्य. दृश्यला काय म्हणले? मूर्त. अदृश्यला काय म्हणले? अमूर्त. तर आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला मेमरी टेक्निक माहिती आहे. स्थिर संपत्ती म्हणजे आपली बायको नवरा, चल संपत्ती म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, काल्पनिक संपत्ती म्हणजे ना बायको ना नवरा, फक्त जस्ट क्रश, इमॅजिन, बरोबर आहे का? दॅट इज इमॅजिनरी असेल. आणि स्थिर संपत्ती 2 प्रकार. दृश्य म्हणजे ज्याला पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, दृश्य संपत्ती. स्थिर संपत्तीचे प्रकार म्हणजेच वो आणि अदृश्य अमूर्त म्हणजे इंटँजिबल, पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, उसका प्यार. चलो बघा, आता बघा पुढे जातो. देयता. देयताचे किती प्रकार आहेत? स्थिर देयता, चल देयता आणि संभाव्य किंवा आकस्मिक देयता. एनी इज इक्वल टू संपत्ती, देणी इज इक्वल टू देयता. आणि काल्पनिक संपत्ती असेल किंवा आकस्मिक देयता असेल, याची नोंद ताळेबंदामध्ये केव्हाच होत नाही. म्हणजे ना संपत्ती बाजूला होईल ना देयता बाजूला होईल, पण याची नोंद होणार तळाशी तळटीपद्वारे नोंद केली जात असते मित्रांनो. पुढे जातोय. दृश्य स्थिर संपत्ती, अदृश्य स्थिर संपत्ती, चल संपत्ती, भांडवली खर्च याची नोंद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला होणार. पण जे स्थिर देयता, चल देयता आणि भांडवली जे उत्पन्न असेल म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी, ते कुठे लिहायचं असतं? ताळेबंदाच्या देयता बाजूला लिहायचं असतं. आणि शुद्ध नफा जो असतो भांडवलाच्या जमा बाजूला दर्शवला जात असतो, किंवा और म्हणले ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवलात काय करायचा? अधिक. आणि शुद्ध तोटा नावे बाजूला लिहायचा असतो, किंवा भांडवलातून त्याला काय करायचं? वजा करायचं, जर ताळेबंदामध्ये शो करत असेल तर. पुढे बघा, ताळेबंदाची संपत्ती बाजूची बेरीज आणि देयता बाजूची बेरीज ही समान आली पाहिजे. कशी आली पाहिजे? समान आली पाहिजे. आणि यालाच म्हणायचं असतं अंकगणिती अचूकता. फटाफट लिहून घ्यायचा. अंकगणिती अचूकता कुठे कुठे असते? अंकगणिती अचूकता असते रोज कीर्दमध्ये नावे बाजूची टोटल इज इक्वल टू जमा बाजूची टोटल. दुसरं तेरजेमध्ये पण असणार आहे, नावे शिल्लक ची टोटल इज इक्वल टू जमा शिल्लकची टोटल. आणि या ताळेबंदामध्ये पण असणार आहे देयता बाजूची टोटल इज इक्वल टू संपत्ती बाजूची टोटल. याला म्हणायचं असतं अंकगणितीय अचूकता. 3 ठिकाणी येथे क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर आहे? पुढे येऊन गेला अंकगणितीय अचूकतेवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, पुन्हा येऊ शकतो. ताळेबंद म्हणजे काय बघू मित्रांनो. बघा आपण आता पुढे जातोय. ताळेबंद बघा, डावी बाजू देयता, देयता बाजूला काय शो केलं जात असतं मित्रांनो? देयता बाजूला काय शो करतात? बघा, लक्ष द्या.
भांडवल अधिक शुद्ध नफा वजा शुद्ध तोटा, ही बाजू भांडवल अधिक आंतरिक आणि बाह्य देयता दर्शवते, म्हणजेच व्यवसायाचे निधीचे सोर्स, व्यवसायामध्ये कुठनं पैसा आला हेच दर्शवतं. आणि संपत्ती बाजूला स्थिर संपत्ती, दृश्य स्थिर संपत्ती, अदृश्य आणि चल संपत्ती, म्हणजेच जो पैसा आला त्याचा उपयोग कुठे कुठे केला, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ सोर्स ऑफ फंड. पुढे टीप संभाव्य देयता, आकस्मिक देयता, काल्पनिक संपत्ती, सातत्य, महत्त्वपूर्णता संकल्पना. बरोबर आहे का? या ज्या संकल्पना आहेत याची नोंद कुठे करायची असते, तर याची नोंद होणार ताळेबंदाच्या तळाशी तळटीपद्वारे. आणखीन एक संकल्पना इथे लिहून घ्या, तळटीपद्वारे नोंद. तळटीपद्वारे फक्त ताळेबंदालाच येईल असं नाही, ताळेबंदाला कोणत्या कोणत्या येणार, काल्पनिक संपत्ती आणि आकस्मिक देयता याचीच नोंद ताळेबंदाच्या तळाशी तळटीपद्वारे होणार. मग सातत्य आणि महत्त्वपूर्णता संकल्पना याची नोंद त्याच्या संकल्पनेच्या ठिकाणी, म्हणजे मे बी होऊ शकते नफा तोटा खात्याच्या तळाशी तळटीपद्वारे, मे बी होऊ शकते ताळेबंदाच्या तळाशी तळटीपद्वारे. आणि भांडवलीकरण याची पण नोंद कुठे होणार, याची नोंद होणार भांडवली करण, याची नोंद होणार ताळेबंदाच्या तळाशी तळटीपद्वारे. बघा आता जातोय आपण पुढच्या क्वेश्चनकडे, आयोगाचा जो पुढचा क्वेश्चन आहे त्याच्याकडे. म्हणजेच याचा आन्सर भेटला आपल्याला. ढोबळ नफा कशातनं भेटत असतो, ढोबळ नफा भेटतो आपल्याला व्यापार खात्यामधून. पुढे जातोय, व्यापार खात्यामध्ये वर्षाखेरीचा शिल्लक मालाचा समावेश करताना त्याच्या किमतीबद्दलचे अयोग्य विधान. अयोग्य म्हणजे कसलं पकडायचं आपल्याला, की चूक विधान कोणतं आहे ते बघायचं आहे. अयोग्य म्हणजे चूक. बघा आता लक्ष द्या, अखेरीची शिल्लक म्हणजे कोणती, क्लोजिंग स्टॉक. समजतं मित्रांनो, कोणती, क्लोजिंग स्टॉक. आणि किंमत म्हणजे काय, व्हॅल्यू. बरोबर आहे. मग हेच क्लोजिंग स्टॉक, हेच व्हॅल्युएशन रेकॉर्ड करण्यासाठी एक मानांकन सांगितलेले आहेत. त्याच्यामधला मानांकन नंबर 2 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 2. कशाचा आहे हा, जे संवरण स्कंद असतं, अखेरचा माल साठा असतं, त्याच्या व्हॅल्युएशन बद्दल, त्याच्या किमतीबद्दल सांगितलेलं आहे. इंग्लिशमध्ये लिहू आपण इकडे, क्लोजिंग स्टॉक. बरोबर आहे का? मग क्लोजिंग स्टॉकमध्ये ह्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे, की क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट, लक्ष द्या मित्रांनो, व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस. लक्ष द्या, व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस म्हणजे त्याच्यासाठी आलेला सर्व खर्च. कॉस्ट प्राइस म्हणजे काय, असलेला खर्च. मे बी खरेदी असेल तरी खर्च, उत्पादन असेल तरी खर्च. कॉस्ट प्राइस और त्याची मार्केट प्राइस. मार्केट प्राइस म्हणजे विक्री. बरोबर का? या दोन्हीपैकी कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचएवर इज लोअर, दोन्हीपैकी जी छोटी असेल त्याने रेकॉर्डिंग करायची आहे. लोअर, LOWER, विचएवर इज लोअर. लक्ष द्या मित्रांनो, डबल लिहून दाखवतो तुम्हाला, विचएवर इज लोअर. दोन्हीपैकी जी छोटी असेल त्याने रेकॉर्डिंग करायची आहे. कोणती, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचएवर इज लोअर, म्हणजे खर्च आणि उत्पादन किंवा बाजार मूल्य याच्यापेक्षा जी कमी असेल त्याने याची नोंद करायची आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. बघा, मालावरील नफा ही त्याची प्रत्यक्ष विक्री करण्यात आल्यावरच कळतं. करेक्ट आहे. जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याची जर मार्केटमध्ये विक्री केली तरच नफा समजणार आहे. विक्री करण्याच्या अगोदर म्हणणार तुम्ही मला एवढा नफा झाला नाही ना, विक्री केल्यानंतर नफा समजत असतो. बघ आता पुढे जातोय, नफा प्रत्यक्ष मिळाल्याखेरीज त्याची नोंद पुस्तकात करायची नाही. जोपर्यंत नफा मिळणार नाही तोपर्यंत या मालाची नोंद कशी करणार आहे, करू शकत नाही. तर शिल्लक मालाची किंमत, खरेदी किंमत म्हणजे हे काय झालं मित्रांनो, खर्च. विक्री किंमत म्हणजे हे काय झालं, उत्पन्न, किंवा याला म्हणू आपण मार्केट प्राइस, बाजार मूल्य. ज्या दोन्हीपैकी जे अधिक असेल म्हणते असेल तर त्याची नोंद घ्यायची. पण रूल काय सांगतो अकाउंटिंग स्टँडर्ड 2 सांगतो विचएवर इज लोअर, या दोन्हीपैकी जी कमी असेल त्याने घ्यायचंय. पण इथे काय म्हटलेलं आहे, ज्याच्यापेक्षा जी अधिक असेल ती घ्यायची. म्हणजेच अयोग्य विधान कोणतं आहे, तिसरं आहे. चला मित्रांनो पुढे जातोय. ताळेबंदाच्या बाबतीत खालीलपैकी अचूक विधान कोणते. अचूक म्हणजे करेक्ट, म्हणजे योग्य, बरोबर विधान ओळखायचं आहे. बघा, व्यवसायाची आर्थिक स्थिती, आर्थिक समानता अचूकतेने समजते. करेक्ट, हे आन्सर करेक्ट आहे. 100% करेक्ट आहे मित्रांनो, 100% करेक्ट आहे. बरोबर का? कारण की याच्यावरनं काय समजत असते, व्यवसायाला होणारे फायनान्शियल, आर्थिक सधनता म्हणजे फायनान्शियल. लिहून घ्यायला पाहिजे तुम्ही, माझ्यासोबत तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे मित्रांनो.
लिहून घ्यायला पाहिजे, सांगायची गरज नसायला पाहिजे. फायनान्शियल सिच्युएशन हा व्हिडिओ होईल तेवढा होईल, आपण घेणारच आहे. फायनान्स सिच्युएशन कुठनं समजत असते? ताळेबंदातून समजत असते. फायनान्शियल सिच्युएशन म्हणजे व्यवसायाची देयता आणि व्यवसायाची असलेली संपत्ती किती आहे याच्यावरनं कळतं. व्यवहारांचे नियोजन आणि नियंत्रण हे समजत असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खात्यावरनं व्यवसायाला होणारा खर्च आणि उत्पन्न याची नोंद समजत असते. उत्पन्न खर्च खात्यावरनं, किंवा याला आपण म्हणू नफा तोटा खाते. व्यवसाय झालेला ढोबळ नफा आणि नुकसान. ढोबळ नफा म्हणजेच कोणतं खातं आता बघितलं होतं आपण? व्यापारी खाते. म्हणजे आपला आन्सर कोणता असणार आहे? बघा पर्यायामध्ये फक्त अ बरोबर आहे का रे मित्रांनो? करेक्ट सर, फक्त हे आपलं आन्सर बरोबर आहे. अ आणि ब हे रॉंग आहे, अ ब क पण रॉंग आहे, आणि त्याचबरोबर अ ब ड हे पण रॉंग आहे. तर करेक्ट आन्सर आपलं काय? फक्त अ. बघा तेरजेमध्ये बघा, आता अंतिम खाते बनवताना समायोजना असेल तर 2 प्रभाव होतात, आणि तेरजेमध्ये दिलेल्या पदांचा फक्त आणि फक्त 1 प्रभाव होतो. समजते का? जर तेरजेमध्ये प्रत्यक्ष खर्च दिला तर ढोबळ व्यापार खात्याच्या नावे बाजूला, आणि जर तेरजेमध्ये अप्रत्यक्ष खर्च दिला तर व्यापार खात्याच्या नावे बाजू, अप्रत्यक्ष उत्पन्न व्यापार खात्याची जमा बाजू, प्रत्यक्ष खर्च नफा तोटा खात्याची नावे बाजू, प्रत्यक्ष उत्पन्न नफा तोटा खात्याची जमा बाजू. जर देयता दिली तर देयता बाजूला, संपत्ती दिली तर संपत्ती बाजूला. बरोबर आहे का? आता बघा इकडे तेरजेमध्ये दर्शवण्यात आलेला पूर्वदत्त विमा. पूर्वदत्त म्हणजे काय? प्रीपेड. प्री म्हणजे अगोदर, पेड म्हणजे दिला. आता बघा कॉन्सेप्ट, या कॉन्सेप्टवर खूप सारे क्वेश्चन्स तुमचे कव्हर होतील पुढचे. बघा आपला नियम काय सांगतो? जे चालू वर्षाच्या संबंधित आहेत, चालू वर्षाच्या संबंधित म्हणजे रिलेटेड टू करंट इयर. म्हणजेच काय म्हणायचं मित्रांनो याला? रिलेटेड टू करंट इयर. रिलेटेड टू करंट इयर. फोकस, रिलेटेड टू करंट इयर म्हणजे चालू वर्षाच्या संबंधीचा खर्च जर पाठीमागच्या वर्षी दिला असेल किंवा पुढच्या वर्षी देणार असेल तर त्याला चालू वर्षातच नोंद करायची. पण चालू वर्षाचा खर्च किंवा पुढच्या वर्षाचा खर्च जर दिला असेल तर त्याला करंट इयर मध्ये नोंद करायची नाही. पण जर पुढच्या वर्षाचा खर्च आत्ता दिला, बघा लक्ष द्या, माझ्यासोबत इमॅजिन करा, जर पुढच्या वर्षाचा खर्च आत्ता दिला, खर्च केव्हाचा? पुढच्या वर्षाचा, पण पैसे केव्हा दिलेत? आत्ता. आणि हे दिलेले पैसे व्यवसायाची काय झाली? चल संपत्ती. म्हणजेच हा जो असणारा पूर्वदत्त विमा आहे तर याची नोंद कुठे करायची? कारण की याला काय ट्रीट करायचं आहे? असेट. म्हणजे काय म्हणायचे याला? संपत्ती. मग संपत्तीची नोंद होत असते ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. ही झाली कॉन्सेप्ट. आता वाचू ऑप्शन. नफा तोटा तर संबंधच नाही, नफा तोटाला जाणारच नाही, नफा तोटाला तर जाणारच नाही. फक्त आणि फक्त ताळेबंदाच्या ते पण कोणत्या बाजूला होणार आहे? संपत्ती बाजूला नोंद होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. चला पुढे जातोय. बघा आता स्थिती विवरण पत्रक. काय म्हटलं इथे? स्थिती विवरण पत्रक तयार करताना, स्थिती विवरण पत्रक म्हणजेच लिहून घ्यायचं फटाफट. ताळेबंद, बॅलन्स शीट. आकस्मित देणी जी आहे, आत्ताच बघितले आपण, आकस्मित देणी, आकस्मित देणी आत्ताच पाहिले मित्रांनो. आकस्मित देणी हँड रिटन मध्ये बघा. आकस्मित देणी, संभाव्य देयता, आकस्मित देयता. याला संभाव्य देयता पण तुम्ही लिहू शकता. आकस्मित देणीला काय म्हणू शकता तुम्ही? संभाव्य देयता. याचे नोंद कुठे करायची? देयता आहे पण हे संभाव्य आकस्मित आहे, फ्युचर मध्ये हॅपनिंग और नॉन हॅपनिंग इन फ्युचर इव्हेंट वरती आहे, घडणाऱ्या घटनेवरती अवलंबून असणार आहे. पण म्हणजेच हे चालू आत्ता सिच्युएशनला ती ऍक्च्युअल देयता नाहीच. ऍक्च्युअल देयता म्हणजे देणं. मग ऍक्च्युअल देयता नाही तर देयता बाजूला नोंद होणारच नाही. तर कुठे होणार? मग ताळेबंदाच्या तळाशी नोंद होणार. म्हणजे तळटीपद्वारे याची नोंद केली जाते. हे आहे आपला आन्सर. अदत्त व्यय. अदत्त व्यय म्हणजे काय म्हणायचे याला? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. करेक्ट सर. आणि पूर्वप्राप्त उत्पन्न म्हणजे प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम. बघा अदत्त व्यय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. खर्च केलाय पण पैसे द्यायचेत, पैसे द्यायचेत, पैसे द्यायचेत, देणं आहे. एक समजलं? ताळेबंदामध्ये कुठे नोंद होणार? देयता बाजूला. करेक्ट. डन. हे तर आन्सर आपल्याला शोधता येईल. पण सर पूर्वप्राप्त उत्पन्नाबद्दल सांगा ना. बघा मित्रांनो लक्ष द्या, इथं थोडंसं
अझम्पशन आहे, ते अझ्युम करायचंय. पूर्वप्राप्त उत्पन्न, प्री रिसिव्ड इन्कम, म्हणजे पुढच्या वर्षातले इन्कम जर आत्ता भेटले, इन्कम पुढच्या वर्षाची पण पैसा भेटला करंट इयरमध्ये, मग हा जो पैसा भेटलेला ही नेक्स्ट इयरची असेट आहे, संपत्ती आहे, पण करंट इयरमध्ये आला म्हणून अझ्युम, म्हणून याला करंट इयरमध्ये देयता दाखवायची. तर याची नोंद कुठे होणार? ताळेबंदाच्या देयता बाजूला होत असते. मग हा जो क्वेश्चन आहे भांडवलाची रक्कम किती काढायचे, तर पुढचा क्वेश्चन भांडवलाबद्दल आहे. तर अगोदर भांडवल खाते समजून घेऊ, त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो. बघा आता लक्ष द्या, भांडवल खाते बरोबर आहे. बघा आता भांडवल खाते कसं, कोणतंही खातं असू द्या, भांडवलच नाही ते कोणतंही खातं असू द्या, ते कसं असतं मित्रांनो? भांडवल खातं असतं टी फॉर्मॅटमध्ये. लक्ष द्या कसं असतं? टी फॉर्मॅटमध्ये. त्याची डावी बाजू असते नावे, उजवी बाजू असते जमा. करेक्ट सर, व्हेरी गुड सर, नो प्रॉब्लेम, छान समजते. मग लक्ष द्या इकडे बघा, डावी बाजू कोणती झाली? नावे. उजवी बाजू कोणती झाली? जमा. फोकस. बघा आता जे हे भांडवल खाते काय आहे सर? हे भांडवल जे आहे ना सर, हे जे भांडवल आहे ना, हे भांडवल आहे सर व्यवसायाची देयता. आणि आपण सेकंड थर्ड लेसन मध्ये बघितलं होतं, देयतेची नेहमी कोणती शिल्लक असते? जमा. मग जमा शिल्लक म्हणजे प्रारंभिक जमा शिल्लक दिसेल त्याच्या जमा बाजूला. मग प्रारंभिक जमा शिल्लक किंवा प्रारंभिक शिल्लक, बरोबर आहे? यस ऑर नो? आणि अतिरिक्त भांडवल जर व्यवसायात टाकलं तर ते भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहिलं जात असतं, अतिरिक्त भांडवल. आणि या भांडवलावरती जर व्याज भेटत असेल तर हे पण कुठे लिहिलं जात असतं? जमा बाजूला लिहिलं जात असतं, भांडवलावरील व्याज. म्हणजे पुढे जाऊ, जर व्यवसायाला जर शुद्ध नफा झाला, ढोबळ नाही बरं का, शुद्ध नफा, क्वेश्चन मध्ये दोन्ही नफा देऊ शकतात, शुद्ध नफा पण देतील, ढोबळ नफा पण देतील, तर तुम्ही घ्यायचा इथं फक्त शुद्ध नफा घ्यायचा आहे. बरोबर आहे का मित्रांनो? समजतंय का? का नाही समजत? एवढ्या गोष्टी कुठे घ्यायच्या? जमा बाजूला. प्रारंभिक शिल्लक, अतिरिक्त भांडवल, भांडवलावरील व्याज, किंवा जर मालकाला पगार देत असेल, पगार, जर मालकाला कमिशन भेटत असेल तर कमिशन पण कुठे येणार? जमा बाजूला. आणि जर मालकाने काही उचल केली तर नावे बाजूला. आणि उचलेवरील जर व्याज असेल, लक्ष द्या मित्रांनो, तर उचलेवरील व्याज पण कुठे येणार? नावे बाजूला. आणि जर शुद्ध तोटा झाला असेल आणि तो शुद्ध तोट्याचा जर पार्ट जर याच्याकडे विभाजन आला असेल तर तोट्याचा पण पार्ट कुठे घ्यायचा असतो? भांडवल खात्याच्या नावे बाजूला. समजते का? यस ऑर नो? पुढे जायचं मित्रांनो. चला पुढे जाऊ. बघा आपण आता, हे तर झालं क्वेश्चन, हे तर झालं एक फॉर्मॅट की भांडवल खात्याबद्दल. दोन क्वेश्चन येऊन गेलेत, पुन्हा येऊ शकतो. प्रॅक्टिकल आहे, हार्ड आहे, बरोबर आहे का ना? मग तुमचा टाइम कन्झ्युमिंग पण आहे. ज्याला कॉन्सेप्ट समजले त्याला हे इझी समजलं. बघा आता एका फायनल एका लाईन मध्ये सांगतो याच्याबद्दल. बघा, व्यवसाय वेगळा, मालक वेगळा. व्यवसाय मालकाला जे काही देईल ते सर्वच्या सर्व जमा बाजूला लिहायचं, डन. आणि व्यवसाय मालकाकडून जे काय घेईल ते लिहायचं त्याच्या नावे बाजूला. क्लिअर? व्यवसाय मालकाला जे काय देईल जमा बाजूला, जे काय घेईल नावे बाजूला. आणि ही उचल म्हणजे काय, उचलेलं व्याज म्हणजे काय, लेक्चरमध्ये सांगितलंय, पाठीमागे जाऊन बघायचं. ठीक आहे? हा झाला एक अँगल. दुसऱ्या अँगलने सांगू का? मालकाच्या अँगलने सांगतो. बघा, मालकाला जे काय भेटल ते लिहायचं कुठे? जमा बाजूला. आणि मालक व्यवसायाला जे काय देईल ते कुठे लिहायचं? नावे बाजूला. पण हे अँगल तुम्ही नका समजून घेऊ, हे कन्फ्युजिंग आहे. पहिलाच समजून घ्या व्यवसायाबद्दल. व्यवसाय मालकाला जे काय देईल ते जमा बाजूला आणि व्यवसाय मालकाकडून जे काय घेईल ते नावे बाजूला. आता बघा, एक एक अमाऊंट आपण याच्यामध्ये पुट करू. ठीक आहे ना? प्रत्येक व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू. बघा, एखाद्या व्यावसायिकाची वर्षाअखेरीस भांडवलाची शिल्लक, वर्षाअखेरीस म्हणजे ॲट द एंड ऑफ द इयर किती आहे? वर्षाअखेरीस शिल्लक 7 लाख रुपये. म्हणजे इथे असणार आहे बरं का, प्रारंभिक शिल्लक इथे, तर इथे असणार आहे शेवटची शिल्लक. बरोबर आहे? ती किती आले? दिले येते 7 लाख रुपये. पुढे चला. बघा आहे, आणि त्याने व्यवसायामध्ये पुन्हा किती गुंतवलेत? 5 लाख रुपये मालकाने व्यवसायात गुंतवलेत. म्हणजे हे काय झालं? अतिरिक्त भांडवल किती झालं मित्रांनो? 5 लाख रुपये. करेक्ट सर. पुढे जातोय बघा, आणि त्याने रोख उचल केली, म्हणजे उचल किती केली त्याने? 8 लाख रुपये. तर ही झाली सर उचल 8 लाख रुपये. करेक्ट, व्हेरी गुड.
पुढे. मग पुढे जायचं, जर त्याला व्यवसायामध्ये जर 1 लाखाचा तोटा झाला तर तोटा कुठे घ्यायचा, हे बघा शुद्ध तोटा इथे घ्यायचा, किती 1 लाख रुपीज. बरोबर आहे का मित्रांनो. पुढे जातोय, मग पुढे गेल्यानंतर त्या व्यावसायिकाची आरंभीची शिल्लक किती हे काढा म्हटलं. मग काय करायचं, सिंपल आहे, कॅल्क्युलेशन करताना सिंपल आहे. मग कोणत्या बाजूचे टोटल जास्त येते ते बघायची. टोटल करताना वरती 1 लाईन खाली 2 लाईन मारायचे असतात, नियम आहे. टोटल करा बघा, 7 आणि 1 8, 8 लाख आणि 8 16 लाख. बरोबर आहे का. हे 16 लाख इकडे ट्रान्सफर करा, म्हणजेच हे नावे बाजूच्या टोटलमधून जमा बाजूचे 5 लाख रुपये वजा करा. किती येणार आहे तुमचा आन्सर. सर आमचा आन्सर येणार आहे 11 लाख रुपये. तर बघ मग लगेच ऑप्शनमध्ये 11 लाख कोणतं ऑप्शन आहे, तर 11 लाख ऑप्शन आहे सर चौथं. हे आहे आपलं ऑप्शन. ठीक आहे ना. तर व्हिडिओ थोडासा लेंदी झालेला आहे, मोठा झालेला आहे, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होऊ शकतं. म्हणून 7 जून 2015चे जे क्वेश्चन आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेतो मी. ठीक आहे ना. मी तर रेकॉर्डिंग बॅक टू बॅक करणार आहे, पण तुमच्यासाठी की तुम्ही थांबून थांबून व्हिडिओ बघावे म्हणून मी वेगळा व्हिडिओ बनवत आहे. मी बसलो की 3-4 तास कंटिन्यू घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. पण तुमच्या सायकॉलॉजीचा, एका ह्युमन बिईंगचा विचार करून मी काय करतोय, हा इथे थांबतोय मी, आणि पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ मित्रांनो. ठीक आहे. तोपर्यंत ब्रेक घ्या 5 मिनिटाचा, नंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.